Hello everyone, welcome in our Kaka's English and Semi English School, Latur. Today we learn English subject and our class is second standard and our lesson is Unit 2. We start today our next unit, Unit 2. In that there is a first poem is 2.1 Birds Can Fly. Okay, what is meant by birds? Birds means पक्षी, can means शकणे, एखादे काम करू शकतो अशा पद्धतीने can. We use can word and fly, fly. Fly means उडणे. There is a two meaning of the word fly. Fly. Look. Fly. Fly. Fly means उडणे and fly. Fly means also माशी, म्हणजे माशीला पण काय म्हणतात रे, फ्लाय असे म्हणतात. ओके, देयर इज अ टू मीनिंग ऑफ फ्लाय वर्ड. अंडरस्टँड? लेट अस सी. एवरीवन ओपन युअर टेक्स्ट बुक. आवर टेक्स्ट बुक, देयर इज अ पेज नंबर 16. ऑन द पेज नंबर 16 देयर इज अ पोएम बर्ड्स कॅन फ्लाय मीन्स पक्षी उडू शकतात. अशा प्रकारे म्हणजे ही एक उपहासात्मक गोष्ट आपण पाहणार, उपहासात्मक कविता आपण पाहणार आहोत. यामध्ये काय असतं पहा, जसं की प्राणी पक्षी जे काही करू शकतात आपण करू शकतो का, ते आपण याच्यामध्ये कसं आनंददायक पद्धतीने पाहणार आहोत. पहा, लेट अस सी द पोएम. ओके, लुक इन युअर टेक्स्ट बुक एवरीवन. लिसन, सिंग अँड ॲक्ट. व्हॉट इज मीन बाय लिसन? लिसन मीन्स ऐकणे, सिंग मीन्स गाणे अँड ॲक्ट मीन्स कृती करणे. ओके, तर तुम्ही याच्यावरचे शब्दार्थ पाठ केलेत का सर्वांनी? आपल्याला सर्वांना शब्दार्थ मिळालेले आहेत ना? तर सर्वांनी काय करायचं आहे, हे सगळे शब्दार्थ पाठ करायचे आहेत. बिकॉज वर्ड्स इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. नाहीतर त्याच्याशिवाय मला काय होणार नाही, कविता किंवा लेसन काही असू ते समजू शकणार नाही. दॅट्स वाय रिसाइड द वर्ड्स. अंडरस्टँड? ओके, लेट अस सी. बर्ड्स कॅन फ्लाय. बर्ड्स कॅन फ्लाय. काय असतं बाबा? बर्ड्स कॅन फ्लाय. आपण आताच पाहिलं. व्हॉट इज द मीनिंग ऑफ बर्ड्स कॅन फ्लाय? बर्ड्स कॅन फ्लाय, पक्षी उडू शकतात. तर आपण सुरुवातीला काय करूया, वी लिसन द पोएम. ओके, देन फर्स्ट ऑफ ऑल यू लिसन केअरफुली द पोएम बर्ड्स कॅन फ्लाय. Birds can fly, birds can fly, up in the sky, up in the sky. And I can fly too, and I can fly too. Frogs can jump very, very high, very, very high. And I can jump too, and I can jump too. Ducks can swim deep in the water, deep in the water. And I can swim too, and I can swim too. Dogs can walk on the ground, and I can walk too, and I can walk too. Horses can run in the forest, and I can run too, and I can run too. Bunnies can hop on the grass, and I can hop too, and I can hop too. Okay children, you listen poem, you like it? Okay, now we see the meaning of the poem. Okay, what is meant by the poem? Birds can fly, birds can fly. Understand? Okay, look, listen. Birds can fly, birds can fly, birds can fly. पक्षी उडू शकतात, पक्षी उडू शकतात. Up in the sky and I can fly too. Look, up in the sky. Up means वर, in the sky means
आकाशामध्ये. अँड आय कॅन फ्लाय टू म्हणजे मी पण त्या पद्धतीनं उडू शकतो. अशा पद्धतीनं इथं म्हटलेलं आहे. मीन्स पक्षी कुठे उडतात रे? जमिनीवर का? नाही. पक्षी आकाशामध्ये उडत असतात आणि पक्षी ज्याप्रमाणे आकाशात उडतात त्या पद्धतीनं आय कॅन फ्लाय टू मी सुद्धा तशा पद्धतीनं उडू शकतो. अशा प्रकारे इथं म्हटलेलं आहे. देन फ्रॉग्स कॅन जम्प. फ्रॉग्स कॅन जम्प. फ्रॉग्स यू नो फ्रॉग्स कसे असतात बघ? फ्रॉग्स मीन्स काय? फ्रॉग्स मीन्स बेडूक. एफ फॉर फ्रॉग. फ्रॉग मीन्स बेडूक. फ्रॉग्स कॅन जम्प. कॅनचा अर्थ सगळीकडे सेम असणार आहे. करू शकतो. ओके. अँड जम्प. जम्प मीन्स उडी मारणे. फ्रॉग्स कॅन जम्प. बेडूक काय करू शकतात? बेडूक काय करतात? टुनटुन अशा उड्या मारतात की नाही बेडूक? त्या पद्धतीनं फ्रॉग्स कॅन जम्प. फ्रॉग्स कॅन जम्प. बेडूक उड्या मारू शकतात. बेडूक उड्या मारू शकतात. व्हेरी व्हेरी हाय अँड आय कॅन जम्प टू. पहा व्हेरी व्हेरी हाय खूप खूप उंच अँड आय कॅन जम्प टू आणि मी सुद्धा त्या पद्धतीने उड्या मारू शकतो. टू मीन्स सुद्धा. ओके. सी नेक्स्ट लाईन. Ducks can swim. Ducks can swim. What is meant by ducks? Duck means बदक. कुठं असतात? पाण्यामध्ये असतात. असतात की नाही? Ducks can swim. Swim means पोहणे. Where is swim? In the water. जमिनीवर पोहता येतं का? नाही, पाण्यामध्येच पोहता येतं. आणि डक्स काय करतात? पोहू शकतात. Ducks can swim. Ducks can swim. बदक पोहू शकतात. Deep in the water and I can swim too. पहा deep in the water. Deep means खोल. In the water means पाण्यामध्ये. पाण्यामध्ये खोलवर काय करू शकतात बदक? पोहू शकतात. And I can swim too आणि मी सुद्धा पोहू शकतो त्याच पद्धतीनं. पहा dogs can walk. Dogs can walk. Dogs means D for dog. Dog means कुत्रा. Can walk. Can means शकतो. वॉक मीन्स चालणे. कुत्रे चालू शकतात किंवा कुत्रा चालू शकतो. ऑन द ग्राउंड. पहा ऑन द ग्राउंड. ऑन मीन्स वर. कुठे? ग्राउंड मैदानावर. ऑन द ग्राउंड अँड आय कॅन वॉक टू मी पण त्या पद्धतीनं चालू शकतो असं इथं म्हटलेलं आहे. देन हॉर्सेस कॅन रन. हॉर्सेस कॅन रन. पहा horses can run. Horses means horse means H for horse. Horse means घोडा. Horse means घोडा. Can run पळू शकतात. कशा प्रकारे पळतात घोडे माहिती ना सर्वांना तुम्हाला? त्या पद्धतीनं घोडे पळू शकतात. घोडे पळू शकतात. In the forest कुठे पळतात घोडे? In means मध्ये. Forest means जंगल. जंगलामध्ये. And I can run too आणि मी पण काय करू शकतो त्या पद्धतीनं पळू शकतो. देन बनीज कॅन हॉप. पहा बनीज. बनीज मीन्स छोटी पिले. बनीज कॅन हॉप उड्या मारू शकतात. बनीज काय करू शकतात? उड्या मारू शकतात. बनीज कॅन हॉप. बनीज कॅन हॉप ऑन द ग्रास अँड आय कॅन हॉप टू. पहा सशाची छोटे छोटे पिल्ले असतात ना कशा प्रकारे उड्या मारतात हे पहा इथे दाखवलेलं आहे आपल्याला. ऑन द ग्रास. ग्रास मीन्स गवत. ऑन मीन्स त्याच्यावर अँड आय कॅन हॉप टू आणि मी पण त्या पद्धतीने काय करू शकतो? हॉप मीन्स उड्या मारू शकतो. अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द पोएम. ओके. नाऊ वी सी सम पॉइंट्स. ओके. पहा आपल्याला या कवितेमध्ये जे आहे सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म हे तुम्हाला कशा पद्धतीने असते हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. पहा एकवचन अनेक वचन कळतं. एकवचन मीन्स एक वस्तू असेल तर एक वचन म्हणणार आणि अनेक असतील तर अनेक वचन. ओके. देयर इज अ सिंग्युलर अँड प्लुरल. एकवचन अँड अनेक वचन. आता इथं काय असेल बाबा? काय असेल हिचं बघा डेफिनेशन पाहूया आपण. जेव्हा वस्तू एक असते तेव्हा त्याला सिंग्युलर म्हणायचं आणि त्याच वस्तू जेव्हा अनेक असतात तेव्हा प्लुरल असं म्हणायचं. ओके. कसं? वी गिव्ह अ एक्झाम्पल. लुक हिअर. द वर्ड इज बर्ड. बर्ड मीन्स पक्षी. देर इज वन बर्ड. देर इज वन बर्ड मीन्स एक पक्षी. देर इज अ सिंग्युलर फॉर्म अँड बर्ड्स. BI
RDS बर्ड्स. पहा यस प्रत्यय लागलेला आहे याला आता. बर्ड्स मीन्स पक्षी. मराठीमध्ये एक पक्षी असला तरी पक्षीच म्हणतात आणि जास्त पक्षी असतील तरी पक्षीच म्हणतात. बट देयर इज अ यस मीन्स हे जास्त पक्षी झाले. अनेक झाली की नाही, एक असेल तर एक आणि जास्त असतील यस लागला की त्याला अनेक वचन अशा पद्धतीने म्हणायचं. आणि देयर इज अ प्लुरल फॉर्म मीन्स अनेक वचन. कळतं तुम्हाला? त्याच पद्धतीने आणखीन पहा. हे पहा फ्रॉग. टेल मी द प्लुरल फॉर्म ऑफ फ्रॉग. That's a frogs. Very good. Then next duck. DUCK duck. प्लुरल फॉर्म अनेक वचन काय होईल याचं? डक्स. अनेक बदक. बेडूक एक. आणि हे अनेक म्हणजे जास्त प्रमाणात बेडूक हे अनेक वचन झालं याचं. डक डक्स. त्याच पद्धतीनं हॉर्स. HORSE. Look here. Here also we write S and this is horses. One horse singular, horses plural. Understand? Okay. Look next. Bunny. BUNNY. BUNNIES. Look here. Y is convert in I. जेव्हा एक वचन मध्ये वाय असतं आणि त्याचं जेव्हा आपण अनेक वचन करत असतो तर या वायचं रूपांतर आय मध्ये होतं आणि त्याला ईएस हा प्रत्यय लागतो. हा सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये एक प्रकारचा नियम आहे. हे आपण डिटेल मध्ये पुढे पुढे पाहणार आहोत. पण हे लक्षात ठेवायचंय, माहित असावं आपल्याला, त्यासाठी हे सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. नंतर आपण जेव्हा केव्हा सिंग्युलर प्लुरल हे डिटेल मध्ये पाहणार आहोत ना, त्यावेळेला हे सगळं काय होतं आपल्याला महत्वाचं आहे. हे कामाला येतं त्यावेळेला. त्यासाठी हे तुम्ही काय करायचं आता फक्त समजून घ्यायचं आहे. वन असेल यस प्रत्यय नसेल देयर इज अ वन सिंग्युलर. यस प्रत्यय असेल तर प्लुरल अनेक वचन. आणि जेव्हा शेवटी वाय हा लेटर येतो त्यावेळेला अनेक वचन मध्ये त्याचं कन्वर्ट आय मध्ये होतं आणि त्याला ईएस प्रत्यय लागून ते अनेक वचन होतं. अंडरस्टँड एव्हरीवन? ओके. These words write down in your notebook. Okay. One concept another also. Okay. We see the concept up down. You know up down under in out. Okay, like that. What is mean by up? Up means वर. up means वर. आपल्या वर. पहा फॅन. फॅन कुठं आहे? आपल्या डोक्याच्या वर आहे की नाही फॅन? का खाली आहे? नाही. द फॅन इज अप. ओके. फॅन कुठं आहे? वर. लाईक दॅट. अप मीन्स वर. पक्षी कुठे उडतात? अप इन द स्काय. आकाशामध्ये उडतात. त्यासाठी अपचा वापर कधी करतो? ज्या काही वस्तू वर आहेत असं दाखवायचं आहे आपल्याला, त्यासाठी आपण काय करतो? अप या शब्दाचा वापर करत असतो. नेक्स्ट डीप. DEEP. डीप मीन्स खोल. डीप मीन्स खोल. पहा खोल मीन्स, आता हे खोल हा शब्द जो आहे जमिनीच्या मध्ये असणार, जमिनीच्या वर असणार का आकाशामध्ये असणार? तो कसा असणार? जमिनीच्या मध्ये, पाण्याच्या मध्ये, जमिनीच्या मध्ये जे काही भाग असतो. डीप मीन्स खोल. समजा एखादा खड्डा आहे, तो खड्डा कसा असतो? डीप असतो, म्हणजे खोल असतो. असतो की नाही? छोटा असतो किंवा मोठा असतो, पण जास्त खोल असेल तर तो डीप असतो. पाण्यामध्ये खूप खालीपर्यंत गेलो. डीप इन द वॉटर. पाण्यामध्ये खोलवर जाणे. डीप इन द वॉटर. अंडरस्टँड? लाईक दॅट. डीप वर्ड इज युज्ड लाईक दॅट. खोल. ओके. नेक्स्ट ऑन. ऑन मीन्स वर. पहा ऑन मीन्स आपण वरच होतो. आता हा अप कसा आहे? आकाशामध्ये अशा पद्धतीचं वर आहे की नाही? पण हे ऑन जे आहे एखाद्या वस्तूच्या वर, टेबलाच्या वर. द बुक इज ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल. टेबलच्या वर. बेंच. द पेन्सिल इज ऑन द बेंच. बेंचच्या वर. म्हणजे एखाद्या वस्तूवर जर दुसरी वस्तू ठेवली असेल तर त्यावेळेला ऑन हा वर्ड यूज करतात. पहा देयर इज अ टू मीनिंग ऑन वर्ड. ऑन मीन्स एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या वर असणे. अँड सेकंड इज ऑन. ऑन मीन्स चालू करणे. स्विच ऑन. रिमेंबर? आठवतं का? ऑन ऑफ. स्विच ऑन म्हणजे लाईट चालू करणे, बटन ऑन करणे.
याला पण ऑन असं म्हणतात अँड वर याला सुद्धा यूज करतात. पण सेंटेन्स नुसार परिस्थितीनुसार त्यानुसार या शब्दाचा वापर आपण समजून घ्यायचा असतो. अंडरस्टँड? ओके, लेट अस सी नेक्स्ट. इन. इन मीन्स आत. हे सर्वांना तुम्हाला माहित आहे. इनचा यूज कशा पद्धतीने केलं जातं? एखादी वस्तू, द पेन इज इन द बॉक्स, एक बॉक्स असेल आणि त्याच्यामध्ये पेन ठेवलेली असेल तर ते पेन कुठे आहे? इन द बॉक्स. ओके, लाईक दॅट. इन मीन्स आत. अशा पद्धतीनं अप, डीप, ऑन, इट अशा प्रकारे आणखी भरपूर काही शब्द आहेत त्याचा वापर केला जातो. बट आपल्याला या पोएम मध्ये आपण या 4 शब्दांचा वापर पाहिलेला आहे. अंडरस्टँड? ओके, व्हेरी गुड. तर तुम्हाला काय करायचं आता याच्यावर होमवर्क काय देणार आहे मी तुम्हाला? ही पोएम तुम्हाला चांगल्या पद्धतीनं विथ ऍक्शन पाठांतर करायची आहे आणि हाच याच्यावर तुमचा होमवर्क आहे. अंडरस्टँड? ओके. 2.2 ऍक्टिव्हिटी टाइम. व्हॉट इज मीन बाय ऍक्टिव्हिटी? आता हे सांगायची गरज नाही, प्रत्येक वेळेस पाहिलंय आपण. कृती, कृतीची वेळ. टाइम मीन्स वेळ, कृतीची वेळ. ओके, लेट अस सी. आपल्याला इथं काय दिलेलं आहे? लेट्स प्ले. देयर इज वन गेम हिअर अँड देयर इज सम पिक्चर्स हिअर अँड वी सी व्हॉट इज द पिक्चर्स. आणि त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे आपण पाहणार आहोत. तर आता मी काय करणार आहे, तुम्हाला हे चित्र दाखवणार आहे. तर हे चित्र तुम्ही पाहायचे आहेत आणि याची नावं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहेत आणि जाणून घ्यायची आहेत. लेट अस प्ले. चला खेळूया. तर पहा, इथं आपल्याला काही वर्ड्स पिक्चर्स दिलेले आहेत आणि ते पिक्चर्स काय आहेत हे आपण पाहणार आहोत. पहा, फर्स्ट पिक्चर इज, you know that this is a ball. This is a ball. B-A-L-L ball. Ball means chendu. Second, star. S-T-A-R. Star. Star means chandni. Then pen. P-E-N. Pen. Pen means lekhani. Then lion. L-I-O-N. Lion. Lion means siha. This is the thing. Cup. C-U-P. Cup. Cup means cup. T-R-E-E. Tree means झाड. Then F-I-S-H. Fish. Fish means मासा. B-U-S. Bus. Bus means bus. Our school bus. Remember? Okay. P-E-A-C-O-C-K. Peacock. Peacock means more. The king of the bird. You know. राजा असतो. मोर हा पक्ष्यांचा राजा आहे. Then the king of fruit. Mango. M-A-N-G-O. Mango. Mango means आंबा. Then house. पहा, सर्वांचं असते की नाही हाऊस? आहे सर्वांना घर आहे की नाही? त्या पद्धतीनं इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? H-O-U-S-E. हाऊस. हाऊस मीन्स घर. Then your favorite thing which is आईस्क्रीम. सर्वांना आवडते की नाही? What is the spelling of ice-cream? I-C-E-C-R-E-A-M. आईस्क्रीम. आईस्क्रीम मीन्स आईस्क्रीम. Then पहा, हा कोणता प्राणी आहे? विच एनिमल इज दिस? दिस इज द मंकी. M-O-N-K-E-Y. मंकी. मंकी मीन्स माकड. Then bird. B-I-R-D. Bird. Bird means पक्षी. This is umbrella. U-M-B-R-E-L-L-A. Umbrella. Umbrella means छत्री. And this is the sun. S-U-N. Sun means सूर्य. You know, these are some pictures which you know very well. Okay. तर आपण इथं काही पिक्चर्स पाहिली आणि त्यांची इंग्रजीमध्ये नावं पण आपण पाहिलेली आहेत आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या थिंग्सची इंग्रजी नावं तुम्हाला माहीत आहेत. तर हे सगळे वर्ड्स काय करायचे आहेत? आपण हे वर्ड्स अगोदर दिलेले आहेत ना, हे सर्व तुम्ही 2 टाइम लिहून काढायचे आणि चांगल्या पद्धतीने पाठांतर करायचे आहेत विथ स्पेलिंग. अंडरस्टँड? हे सर्व. लुक हिअर, देयर इज वन गेम. आपल्याला इथे खेळ दिलेला आहे, तो कशा प्रकारचा हे पाहूया. अँड दिस गेम यू विल प्ले ॲट युअर होम विथ युअर फ्रेंड्स. कळतं तुम्हाला? आणि हा जो गेम आहे मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही तुमच्या घरी खेळायचा आहे. व्हॉट इज द गेम? लेट अस सी. लेट अस प्ले अ गेसिंग गेम. व्हॉट इज मीन बाय गेसिंग गेम? म्हणजे ओळखण्याचा खेळ आहे हा. कशा प्रकारे पहा. विच वन ऑफ यू विल कम हिअर. पहा, प्रत्येक जण एकानं काय करायचं? समोर यायचं
अँड थिंक अबाउट अ पिक्चर इन माइंड. थिंक अबाउट म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी विचार करणे. अबाउट अ पिक्चर एखाद्या चित्राविषयी. इन माइंड आपल्या डोक्यामध्ये म्हणजे बुद्धीनुसार आपल्या एखाद्या चित्राचं नाव आपण काय करायचं आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं. त्यानंतर काय करायचं, यू विल हॅव टू स्पीक अबाउट इट. तुम्ही त्याविषयी काहीतरी हिंट द्यायची, त्याविषयी काहीतरी बोलायचं तुम्ही, म्हणजे त्याच्यावरून ती आपल्याला वस्तू प्राणी काही असो ते ओळखता यावी अशा प्रकारचं एक त्याची लाईन सांगायची तुम्ही. ओके. अदर स्टुडंट्स विल गेस द पिक्चर. आणि बाकीचे विद्यार्थी काय करणार, त्याच्यावरून ते पिक्चर काय आहे याचा अंदाज लावणार आणि ते ओळखणार. नाऊ लिसन केअरफुली. पहा आता टीचर जे आहेत ना, म्हणजे मी तुम्हाला एक सांगते आता पहा, त्यानुसार तुम्ही हा गेम खेळायचा आहे. आय हॅव समथिंग इन माइंड. आता माझ्या डोक्यामध्ये काहीतरी आहे, मी विचार करत आहे. ओके. इट स्विम्स इन वॉटर. पहा बरं आता, इट स्विम्स इन वॉटर मी म्हटलं आता म्हणजे काय, तो पाण्यात पोहू शकतो. इट स्विम्स इन वॉटर. गेस व्हॉट इट इज. ओळखा बरं ते काय असेल. तुम्हाला ओळखू आलं असेल ते काय असणार आहे पाण्यामध्ये पोहता, म्हणजे तो आहे मासा. देर इज अ फिश. लाईक दॅट. अशा प्रकारचं तुम्ही काय करायचं आहे, वेगवेगळे सेंटेन्स काढायचे आहेत. एखादा पिक्चर आपल्या माइंडमध्ये ठेवायचा आणि त्यानुसार काय करायचं, एखादा सेंटेन्स सांगायचा आणि बाकीच्याने ते काय करायचं आहे, गेस करायचा आहे. अँड दिस इज द गेसिंग गेम अँड दिस गेम यू प्ले ॲट युअर होम. अंडरस्टँड एव्हरीवन. तर ॲक्टिव्हिटी टाइम यावर आपण आज आपला होमवर्क पाहूया. देर इज अ वन गेम, दिस इज अ होमवर्क ऑल्सो. म्हणजे हा गेम एक आहे, हा पण मनोरंजनात्मक झालं, पण त्याच्यावर होमवर्क. देर इज अ होमवर्क इज write down 10 things name which is स्पेशल. आता काय असेल बाबा हे स्पेशल मीन्स, म्हणजे खास 10 वस्तूंची नावे, वस्तू पक्षी काही असो. जसं की एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगते मी, 10 लिहायचे तशा पद्धतीचे. काय, मँगो, MANGO, मँगो. मँगो मीन्स आंबा. हा स्पेशल काय आहे रे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये स्पेशल हा आहे, द मँगो इज द किंग ऑफ द फ्रूट. आहे की नाही. मँगो हा फळांचा राजा आहे. दिस इज द स्पेशालिटी ऑफ मँगो फ्रूट. म्हणजे मँगो हा फळांचा राजा आहे, हे एक स्पेशल थिंग आहे. आणि अशाच प्रकारच्या 10 वस्तूंची नावं, 10 वस्तूंची नावे तुम्हाला लिहायची आहेत. म्हणजे मँगो झाला, त्यानंतर जंगलचा राजा, पक्ष्यांचा राजा, अशा प्रकारे जे जे आहे ते 10 वस्तू तुम्ही निवडायच्या आहेत आणि ते लिहून काढायच्या आहेत. अंडरस्टँड एव्हरीवन. तर अशा प्रकारे आज आपण बर्ड्स कॅन फ्लाय म्हणजे पक्षी उडू शकतात, त्याप्रमाणे आपणही काय काय करू शकतो हे एक मनोरंजनात्मक पद्धतीने पाहिलेलं आहे. अँड वी नो इन ॲक्टिव्हिटी टाइम सम थिंग्स नेम विच इज स्पेशल ऑल्सो अँड अदर थिंग्स ऑल्सो. अंडरस्टँड एव्हरीवन. तर आपण आपल्या पुढच्या पाठाचा अभ्यास आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. थँक्यू.